सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपल्याकडे अनेक कलावंत येतात, अनेक कलावंत आपली इन्स्पायरिंग जर्नी सांगतात. पण माझ्याबरोबर आज जे कलाकार आहेत त्यांची जर्नी आपण रंगभूमीवर पाहिली, त्यांची जर्नी आपण सिनेमातून पाहिली आणि त्यांची जर्नी ही खरं इन्स्पायरिंग आहे. आता आज आपल्याला गाडीतून जाताना, आपण प्रवास करताना गाणी ऐकतो, गप्पा करतो, हाच कार्यक्रम आज होणार आहे. कैलासभाई, खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू पुढारी न्यूजवर. आणि कैलास सर, खऱ्या अर्थानं कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. बरं. तर सगळ्यात अगोदर गप्पा या गाडीच्या असणार आहेत. ओके. तर कधी ड्रायव्हिंग शिकलात, गाडी कोणी शिकवली का, ती पहिली गाडीच्या कैलासभाई तुमच्या असंख्य आठवणी आहेत, प्लीज सांगा आम्हाला. नाही, ही गाडी खरं तर मी गाडी स्वतःच्याच गाडीवर शिकलो. वा. सगळ्यात महत्वाचं. आणि ही गाडी घेतली मी माझी मुलगी जेव्हा पोटात होती, अगदी 8 महिन्यांची असेल तेव्हा. म्हणजे 10 एप्रिलला मी गाडी घेतली आणि 10 मेला तिचा जन्म झाला. म्हणजे तिच्यासाठीच ही गाडी घेतली. पण मला कायम असं वाटतं की तिच्यामुळेच ही गाडी आली माझ्याकडे. म्हणजे मी जिथून आलो, जिथून जो माझा प्रवास आहे तो जर आपण मागे जाऊन जर वळून जर बघितलं तर ते खूप वेगळं आहे. म्हणजे एक किस्सा सांगू का तुम्हाला? प्लीज. असं आहे की मी 10वी-12वी पर्यंत गुरं चारायचो, कारण माझ्या घरी खूप गुरं होती. गाई, म्हशी, कोंबड्या सगळं आहे, आता पण आहे. भाऊ सांभाळतो, सगळं बघतो. तर मी गुरं घेऊन जायचो. माझ्या सोबत एक प्रल्हाद कदम नावाचा माझा मित्र, तो आणखी पण शेती करतो गावाकडे, तर तो असायचा. तर गावी काय वेळ घालवायचा असायचा ना दिवसभर, सगळा वेळ. तर आम्ही काय करायचो, काम काही नसायचं तर तो रस्ता जो होता मेन रोड आमच्या तिकडला, गावाकडचे रस्ते खराब, तर जेवढे आसपासच्या गाड्या असायच्या त्या रस्त्याने जायच्या. तर आम्ही रस्त्याने गाड्या मोजायचो. मग लेफ्ट कडनं राईट कडे जाणाऱ्या गाड्या माझ्या आणि राईट कडनं लेफ्ट कडे जाणाऱ्या गाड्या त्याच्या. तर ते गाड्या मोजायच्या. मग खूप हेवी ट्रक, टेम्पो, जास्तीत जास्त तर ट्रॅक्टरच असायचे, ट्रॅक्टर यायचे. मग ते मोजायचं. पण जेव्हा एखादी कार यायची तेव्हा असं वाटायचं, म्हणजे माझ्या बाजून जर आली तर मला असं वाटायचं की माझ्या मालकीचीच कार आली. किती भारी, किती पण असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपली पण कार असेल. कारण जिथून आलो, जो प्रवास आहे तिथून कधीच अशी कल्पनाही केली नव्हती की आपली कार असेल स्वतःची आणि आपण आपल्या कारमध्ये फिरू. पण ना मला खूप सुंदर ही गोष्ट वाटते ना की जेव्हापासून तुम्ही गाडी घेतली असेल तो क्षण तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरच्यांच्या आयुष्यात, तुमच्या गावकऱ्यांच्या आयुष्यात किती मोठी गोष्ट असेल ना. नाही, खूप खरंच. त्याच्याबद्दल सांगा ना मला, आठवण सांगा ना मला, जेव्हा पहिली गाडी घेतली. नाही, खूप हीच पहिली गाडी आहे माझी. ही हुंदाईची गाडी आहे, छोटी गाडी आहे. मला तर खरंच असं वाटतं की तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला खूप घाई करताय. माझ्या मर्सिडीज मध्ये, माझ्या डिफेंडर मध्ये, माझ्या BMW मध्ये हा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. आणि मी वाट बघेल तेव्हा तुमची. तर जेव्हाही आपल्याकडे मोठी गाडी येते, मोठी गाडी म्हणजे 4 व्हीलर येते, तेव्हा आपसुकच सगळ्यांना आनंद होतो. आणि माझ्या गावी जेव्हा मी घेऊन गेलो होतो पहिल्यांदा, खरं तर माझा भाऊ आहे प्रकाश नावाचा, आणि तो मला सगळ्या बाबतीत, म्हणजे मी जो इथे आहे, इथपर्यंत आलेलो आहे, तो त्याच्या सपोर्टने. तर मी कुठलंही चांगलं काम करताना, मोठं काम करताना, माझं नाटकाचं पहिला शो असेल तर माझ्या भावाला बोलवतो, माझ्या फिल्मचं पहिलं प्रीमियर असेल तर त्याला बोलवतो. आणि ही गाडी जेव्हा मी घेतली तेव्हा शोरूम मध्ये ही गाडी त्याच्या हाताने नारळ फोडून ही गाडी बाहेर काढली. पण ना मला खूप गोष्टी आता ना जाणवत आहेत. आणि आपण आता ना रिसेंट गोष्टीविषयी विचारू, जे नाटक तुमच्या आयुष्यात आलं आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांना इतकं भरभरून आनंद तुम्ही दिलात, ते म्हणजे शिवाजी अंडरग्राऊंड. सर, खऱ्या अर्थानं एक कलाकृती आपल्या आयुष्यात येते आणि आपलं आयुष्य बदलतं. तसं काही ते तुमच्या आयुष्यात पण झालं असेल आणि तुमच्या संपूर्ण टीमच्या आयुष्यात झालं असेल. ती टीम अजूनपर्यंत तशीच बांधली गेली. किती आनंद होतो जेव्हा आपण एक अशी कलाकृती सादर करतो ज्याचे आजही लोक पुन्हा पुन्हा रिपीट ऑडियन्स म्हणून येतात. किती आनंद होतो, प्लीज सांगा. खरं तर हे सगळ्या कलाकारांच्या वाट्याला येत नाही बरं का. हे माझ्या वाट्याला आलं, मला माहिती नाही. हे सगळ्यांचं ब्लेस आहे, सगळ्यांचं. म्हणजे जेवढेही माझ्या गावापासून ते मुंबईपर्यंतचे जेवढेही ज्या लोकांनी माझ्याविषयी वेलविशर म्हणूत आपण त्याला, या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हे सगळं काही शक्य झालं. खरं तर काय होतंय माहिती का, आता या नाटकाचे आम्ही आतापर्यंत 2012 पासून गेले 14 वर्ष पूर्ण झाले आता 20 मेला. आणि या 14 वर्षांमध्ये आम्ही जवळजवळ 943 प्रयोग झालेत. आज 44वा प्रयोग आहे यशवंत नाट्य मंदिरला.
आणि खरंच या नाटकाचे 27 वेळा प्रयोग बघणारे लोक, मी 27 वेळा बघितले, मी सांगणारे लोक आहेत. सांगणारे लोक आहेत. आणि आम्ही त्यांना म्हणतो अरे आम्हाला कधी गरज लागली अर्जंट नाटाची तर तुम्ही या, कारण तुमचं नाटक अख्खं पाठ आहे. तर मजा वाटते की आपण एवढे प्रयोग करू शकलो. आणि मला अजिबात कंटाळा येत नाही शिवाजी अंडरग्राऊंड नाटक करताना, कारण मला माझ्या खूप जवळचं आणि मला वाटतंय मी आता इथपर्यंत जो काही आलो त्याचं बीज हे शिवाजी अंडरग्राऊंड आहे. पण ना कैलास सर, मला एकदा ना अनेक कलाकार म्हटले जेव्हा नाटकाचे असंख्य प्रयोग होतात ना तेव्हा त्याचे किस्से पण खूप होतात. हो. म्हणजे प्रेक्षक सांगतात की आम्ही या प्रयोगाला तुमचं असं पाहिलेलं, हे बदल आहे. आता 27 वेळा लोकांनी जर पाहिलं असेल तर खरंच लोकांच्या तोंडपट ते नाटक झालं असेल. अगदी. तर तुमच्याकडे असे किस्से आहेत का की कोणीतरी भेटायला आले नाटकानंतर आणि कौतुक केलं असं जे तुमच्या मनात घर करून बसलं शिवाजी? अगदी. मी म्हणजे माझे एक मित्र आहेत नंदू काळे, ज्यांनी CID डिरेक्ट केलं होतं बरोबर का. पण मी त्यांना भेटायला नाही उलट झालं. मला दासू वैद्य माहिती असतील, कवी दासू वैद्य. दासू वैद्य मी जेव्हा नुकताच अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट पास आउट झालो मुंबई विद्यापीठातनं, तर त्यांनी मला मकरंद अनासपुरे सरांना भेटायला जायचं सांगितलं. तू जा त्यांना भेट, ते खूप सिनेमा करतात, कुठेतरी तुला सजेस्ट करतील. म्हटलं बरं. मीरा रोडला मी त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर त्यांनी माझी खूप चौकशी केली. म्हटलं अरे तू तर काही हिरो वाटत नाही तसा बघायला गेलो, तो क्लिअर बोलतो, तुला बघ तू काय करणार आहेस बाबा, राम गोपाल वर्मा वगैरे होता म्हटले, पण आता तू कसं, पण ठीक आहे तू मेहनत करत राहा, पुस्तकं वाच, हे कर ते कर. त्यांनी मला खूप सल्ले दिले. म्हटलं बरं. त्यानंतर 2 वर्षात हे नाटक उभं राहिलं आणि हे नाटकात मी हिरो आहे आणि उभं राहिलं नाटक. आणि त्याचा प्रयोग होता याला आपल्या बालगंधर्व पुण्याला. बरोबर. पुण्याला प्रयोग होता याचा. आणि पुण्याला गेल्यानंतर मला कळलं की मकरंद अनासपुरे नाटक बघायला आले. आणि त्यांनी आले आणि त्यांनी पेड्याचा मोठा बॉक्स आणला होता आणि तो बॉक्स घेऊन तो पहिलं येऊन माझ्या गळ्यात त्यांनी कडकडून मिठी मारली आणि मला पेढा भरवला. मला त्यांचं ते पहिलं वाक्य आठवलं. मला वाटलं यार एक सर्कल कम्प्लीट झालं. किती भारी गोष्ट आहे सर. खरं तर तुम्ही असंख्य वेळा इट इज अन इलेक्ट्रिफाईंग एनर्जीच्या तुम्हाला सगळ्यांनाही बघतो त्या नाटकात. तर त्या नाटकात अनेक गोष्टी आहेत राईट. आणि संभाजी सरांचं साथ पण तुम्हाला मिळाले. ते नातं कसं आहे तुमचं आणि त्यांचं? कारण भावासारखंच आहे, मित्रासारखं आहे, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ज्याला आपण म्हणतो. ऍक्च्युली ते सगळेच आहेत बरं का. ते मेंटॉर आहेत आणि ते खूप चांगला मित्र आहे, खूप चांगले कुक आहेत. ते कमाल जेवण बनवतात, 1 नंबर. हो. आणि तो माणसाकडे ना इथं ते ना म्हणजे त्यांच्या सानिध्यात गेल्यावर जसं वायफाय मध्ये एखादा मोबाईल जावा आणि तो अपडेट व्हावा, असं त्यांचं आहे. आणि ते प्रचंड इंटेलेक्च्युअल माणूस आहे, प्रचंड पुस्तकं वाचलेले आहेत त्या माणसाने. आणि त्यांच्या सानिध्यात गेल्यावर असं कळतं की अरे यार क्या बात आहे, जग किती सुंदर आहे. म्हणजे मी तर असं म्हटलं होतं त्यांना की सर मला वाटत नाही पुढे इतकं हे विचित्र चाललंय, आपण कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललो. ते म्हटले नाही कैलाश, पुढे पुढे लोकांना खूप जंगलाचं महत्व कळेल, ते खूप झाडं लावतील आणि ते पुढची येणारी पिढी खूप सुंदर असेल. म्हटलं अरे यार हे जगण्याकडे बघण्याचा किती सुंदर दृष्टिकोन आहे. म्हटलं यार क्या बात आहे. तर मी तेच म्हटलं ना की वायफाय मध्ये गेल्यासारखं. तर ते कमाल, खूप गोड माणूस आहे, खूप सुंदर माणूस आहे. सर मग आता शिवाजी आपला नाटकाचा उल्लेख झालाच आहे, तर मला असं वाटतं तुम्ही आता त्याच्यातली अनेक गोष्टी तुम्ही सादर करता. एक तर सादर करावा, आज प्रवास पण चालू आहे. प्लीज तुमचं आवडतं कुठे? अरे यार त्यात खूप पोवाडे आहेत खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. अरे नमन करूया माय मातीला, वीर मावळे या साथीला, भेदा पडदा भूतकाळाचा, न्याळा चेहरा गतकाळाचा, अरे गतकाळाच्या गुहेत झुलती भल भल, अरे गतकाळाच्या गुहेत झुलती गुढ गुढ पिंजरे, भूतकाळाचा भाळ वाचती भेदरली अक्षरे. अरे इतिहास तुम्हास मरे हो राजे, इतिहास तुम्हास मरे, इतिहास तुम्हास मरे हो राजे, इतिहास तुम्हास मरे. अरे भेदरलेली शेती भाती, कुळकुणब्यांची झाली माती, अरे आक्रमकांच्या टापा खाली भल भले, अरे आक्रमकांच्या टापा खाली श्वास पिकांचे रडे. असं ते आहे. किती भारी. आणि खऱ्या अर्थानं याच टाळ्या प्रत्येक प्रयोगाला त्यांना पडतात. आणि सर त्याला सर आपण नेहमी म्हणतो की नाटकानंतर आपलं आयुष्य संपूर्ण बदलून जातं जेव्हा पहिल्यांदा कधीतरी लोक आपल्याला ओळखतात. म्हणजे मला खूपदा वाटतं ना की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तो एक मुवमेंट असतो जेव्हा त्याची ब्रेड अँड बटर त्याला कमवण्याची एक संधी मिळते आणि तो असं वाटतं की हेच माझं क्षेत्र आहे. जर आज मी तुम्हाला विचार, कारण आपण आता गप्पा मारता मारता तुम्ही म्हटलात की कुठून मी आलो, कुठपर्यंत पोहोचलो, हे सगळं स्वप्नवत जरी असलं तरी कुठल्या तरी एका पॉईंटला कैलास सर तुम्हाला वाटलं असेल ना की हेच माझं आयुष्य आहे.
मला इथेच मेहनत करायची आहे, नाही. मला शेवटपर्यंत मेहनत इकडे करायची, कुठला मोमेंट होता हो? नाही, खरं तर मला काय होतं, आपण कुठे रमतो ना हे महत्वाचं असतं बरं का. तुम्ही उपाशी जरी असला आणि तुम्हाला वाटतं की मी इथे रमतो, उपाशी राहून पण इथे रमतो, पोट भरलेले पण तिथं तुमचं मनच लागत नाही, अशा ठिकाणी राहण्यात काही पॉईंट नाही. तर खरं तर माझं मराठी झालेलं आहे MA मध्ये, मराठीमध्ये MA झालेलं आहे माझं. तर मला लेक्चरर व्हायचं होतं. हा, पण मी जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की अरे नाही, माझं मन इथेच रमतंय. मग मी एकांकिका करायला लागलो, काय योग महोत्सवांमध्ये भाग घ्यायला लागलो आणि मग बघता बघता कथा कविता लिहायचोच. पण मग मला बघता बघता हे जाणवलं की अरे नाही, मला दुसरीकडे कुठे जमतच नाही. मी नेटची एक्झाम दिली, माझं काही त्यात लक्ष लागत नाही, माझं कुठेच मन लागत नाही. माझं मन लागतं कुठं, तर माझं नाटकात मन लागतं. मग मला कळलं की नाही, याशिवाय आपल्याला काही पर्याय नाहीये. आणि म्हणजे पर्याय नाही, परतीचे दोरच कापून टाकले. मला दुसरं काही करायचंच आहे, मला करायचं तर हेच करायचं, जेंगे पे मरेंगे पे. पण त्यासाठी तुम्हाला साथ पण छान लाभली मॅडमची. तुमची लव्ह स्टोरी सांगा ना आम्हाला. लव्ह स्टोरी सगळ्या ऑडियन्सला खरं तर माहिती आहे, खूप ठिकाणी आम्ही बोललेलो आहे. पण खरं तर मीनाक्षी, काय 3 स्त्रिया आहेत आता माझ्या आयुष्यामध्ये. एक आहे माझी आई जी होती, आणि दुसरी मीनाक्षी, आणि तिसरी आता आली माझी मुलगी. तर इथपर्यंत आलो ते आईमुळे आलो, आणि इथे जो तारुण राहिलो या जगामध्ये, तो मीनाक्षीमुळे राहिलो. आणि आता मला वाटतं ज्यासाठी काहीतरी करायचं आयुष्यात, ही आहे यारा. म्हणजे ना, खूपदा आपण नेहमी हे क्षेत्र ना आपल्याला अनेक प्रश्न निर्माण करते. त्याच्या अगोदरचा माझा प्रश्न आहे तो म्हणजे एक सिनेमा तुमच्या आयुष्यात आला ज्यांनी तुम्हाला वेगळी कलाटणी दिली, तो सिनेमा म्हणजे तानाजी. आणि तो सिनेमा लोकांना इतका भावला, तानाजी भूमिका करणारे अजय देवगण ते लोकांना आवडले. त्यासोबत तुमचं आणि सैफ अली खान यांचा जो पूर्ण केमिस्ट्री त्या सिनेमात दिसली ते पण भारी असेल. अशा सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, काय होता? कारण तुमची जी भूमिका लोकांना आजपर्यंत लक्षात आहे, लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहेत आणि लोकांनी लक्षात ठेवलेलं पण आहे. प्लीज सांगा मला. नाही, खरं तर माझ्या वाट्याला चांगले लोक, चांगली माणसं, चांगल्या भूमिका आणि चांगल्या कलाकृती आल्या. मला माहिती नाही त्या कशा आल्या, पण मला कायम असं वाटतं की जसे तुम्ही असता तसे तुम्हाला लोक भेटतात. जिथे तेच होतं की तुम्हाला तुमच्यासारखेच लोक भेटत असतात. तर मला खूप चांगले लोक भेटले आयुष्यामध्ये, खूप चांगले लोक भेटले, चांगल्या कलाकृती भेटल्या. तानाजीबद्दल जर बोलायचं झालं तर खरं तर या सगळ्या गोष्टींचं, या सिनेमाचं आणि माझ्या रोलचं आणि त्या सगळ्या जो काय उदो झाला त्याचं सगळं श्रेय जातं ओम राऊत सरांना. छोट्या रोलसाठी बोलवलं होतं आणि नंतर तो झाला चुलत्यामध्ये कन्वर्ट झाला तो रोल आणि चुलत्या झाला. पण जेव्हा मी सेटवर गेलो, काय ना, मला एक गोष्ट जाणवली यांच्या सोबत आणि सानिध्यात वावरताना, जेवढेही मोठी माणसं आहेत, मोठे ऍक्टर असतील, मोठे पॉलिटिशियन्स, बरं का, म्हणजे पॉलिटिशियन्स बद्दल कायम वाईटच मत असतं, पण मला माझं मत चांगलं पण आहे पॉलिटिशियन्स बद्दल. तर जेवढेही मोठे लोक झालेत, मोठे लोक ते उगीच मोठे नसतात, ते काहीतरी त्यांच्यात एक गोष्ट असते म्हणून ते मोठे असतात. मी सेटवर गेलो, मी तयार झालो चुलत्याच्या कॉस्ट्युम मध्ये, आणि मला एडी बोलवायला आले. म्हटले सर ने आपको बुलाया, ओम सर ने, सैफ सर को आपसे मिलना है. म्हटलं मला, नाही बुलाया. अरे बापरे. मी गडबड बाहेर गेलो. फिल्मिस्तान स्टुडिओ जो आहे गोरेगावचा, तिथली गोष्ट आहे. मग बाहेर गेलो आणि मी शोधतोय, म्हटलं आता मी जसा कॉस्ट्युम मध्ये तसे उदयबानच्या कॉस्ट्युम मध्ये असणार. मी इकडं तिकडं शोधतोय, 4 लोक उभे होते. मी ओम राऊत सरांकडे गेलो असं, तर मी मध्ये गेलो आणि तिकडे गेलो, 4 लोक उभे होते. तर त्यांच्या जवळ गेलो, तो ओम राऊत सर होते. मी आजूबाजूला बघतोय, सर म्हणले अरे ये कैलाश आहे, ये झालाच तू रेडी? म्हणलं हो. बरोबर ये. आणि मी बघतोय की सैफ सर कुठे. बघितलं तर त्यांनी ओळख करून दिली, सर मी कैलाश आहे. फक्त तो बरमुड्यामध्ये एक व्यक्ती उभा माझ्या समोर. आई शपथ म्हटलं, आणि मी नुसतं बघतच राहिलो एवढ्या अंतरावर. अरे मी जे लहानपणापासून ओले वगैरे म्हणजे मी सैफ, आपल्याला कधी स्वप्नातही नाही की या व्यक्तीसोबत आपण असणार किंवा का. ते म्हटले कैलाश. म्हटले अच्छा इनके साथ मेरा सीन था. तो ते मला म्हटले हॅलो हाय, असं झालं आमचं सगळं. मग मला म्हटले सॉरी, मुझे त्यांच्या आईला सोडायला एअरपोर्टला जायचंय, 4 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर गावी चालली, तर मला चाललंय, तर आज आपण तो सीन करणार नाही, सो सॉरी यार. अरे बापरे. म्हटले हे काय ग्रेटनेस आहे त्यांना काय गरज पडली सांगायची. पण ते म्हटले आणि त्यांनी तारीफ केली, अरे वाव खूप छान वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि खूप करेक्ट आहे हा रोल साठी, असं बरेच बोलले ते. आता स्वतःची तारीफ नाही करत. तर
मला त्या दिवशी कळलं की मोठी माणसं उगीच मोठी नसतात, त्यांच्या कृतीत पण ते असतं, आतूनच असतं ते काही दिखावा वगैरे करत नसतात. तो असं आहे. पण ना या सगळ्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या भूमिकेसाठी कौतुक होताना दिसलं, तो क्षण कसे होते? कारण आपण नाटक एकीकडे चालू होतं, इकडे सिनेमा, बरं हिंदी सिनेमा आपण करतोय. तर तुम्ही म्हटलात की गावाकडच्या माणसाला कुठे माहिती मी सैफ अली खान सोबत एक दिवस काम करणार आहे, त्यांच्यासोबत ते सीन शूट होणार आहे, बरं ते सीन त्या 70 mm पडद्यावर येणार आहेत. कसलं भारी वाटलं असेल ना घरच्यांना आणि सगळ्या तुम्हाला स्वतःला काय सांगितलं? काय मी एकतर अजय देवगणचे सिनेमे पाहिले होते. अजय देवगण, सैफ अली खानची राजूर गणपती नावाचं गाव आहे, तिथे जत्रेमध्ये पाहिले. बरोबर. सगळे टुरिंग टॉकीज वर बघितलेले. म्हणजे खाली फुफुटा असायचा, खाली बसायलाही जागा नसायची आणि त्याच्यामध्ये बसून आम्ही हे सगळे सिनेमे बघितलेले. तेव्हा कधीच कल्पना, म्हणजे फुलोर काटे नावाचा सिनेमा जो पहिला आहे अजय देवगणचा, तो पहिला सिनेमाच मी टुरिंग टॉकीज वर बघितलेला आहे. आणि तानाजी हा 100 होता जेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. मी कधी कल्पनाच केली नव्हती की यांच्यासोबत मी करेल. तर हे खूप मला, म्हणजे याबद्दल मला काही बोलताही येत नाही. खूपदा असं होतं की काय, हा पण मला एक छान वाटतं की जे कौतुक होतं ते मी कुठेही तिथे घाबरलो नाही, कुठेही डगमगलो नाही, काय नाही. मी माझ्या कॅरेक्टरमध्ये होतो आणि कॅरेक्टरमध्ये प्रामाणिकपणे चोखपणे काम केलं. त्याचे खूप टेक झाले. मी बऱ्याचदा बोललो, आता परतही बोलत नाही, ते खूप झाले, पण ते माझ्याकडून नाही झाले. बाकीचं काय झालं त्यात झाले, मी अजिबात झाले नाही. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या कलाकृतीचा आपल्याला भाग होता येतं. आणि एवढे मी सिनेमे केले, मी जवळजवळ 6 मराठी सिनेमे लीड केले. पण जे तानाजीनं मला दिलं, म्हणजे माझा जालन्यामध्ये खूप मोठा सत्कार झाला, खूपच मोठा सत्कार झाला. आणि जालन्यात मी आलो आणि ते आता व्हॉट्सअप, फेसबुक तेव्हा चांगलं जोरात होतं, तर सगळीकडे कळलं की मी आलो. तर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, फाट्या फाट्यावर लोक शाल श्रीफळ घेऊन स्वागताला उभे होते. माझं गाव एक 30 ते 35 किलोमीटर आहे जालन्यापासून तिथे. तर गावापर्यंत जायपर्यंत कमीत कमी 12 ते 15 गावं लागतात. आणि आम्ही सगळीकडे थांबत होतो आणि ते माझ्यासाठी तो इतका मोठा क्षण होता. मला असं वाटलं की अरे यार, हे खूप कल्पनेच्या पलीकडलं आहे. आणि म्हणजे जेव्हा आपण कल्पनाच करत नाही एखादी गोष्टीची आणि ती गोष्ट घडते, तर ते खूप पण माझा प्रश्न त्याच्यावर होता, म्हणजे आता मला कळलं की तुमचं सिनेमाचं वेळ, नाटकाचा वेळ, तुमचा आवाज, पहाडी वगैरे जे लोक म्हणतात ते काय, कारण तुमची नाळ गावापासून अजूनही जुळलेली आहे. जरी तुम्ही मुंबई ठाण्याच्या शहरात जरी राहत असाल तरी तुम्हाला कुठे ना कुठे गावाची ओढ आहे. जर मी तुम्हाला विचारलं गेलं की स्वतःला कसं जमिनीवर ठेवलं तो या सगळ्या निमित्तानं, आज जर तुम्ही म्हटलात की माझा इंटरव्ह्यू तुम्ही प्रचंड लवकर करताय, पण अजूनही कैलाश, मला अजूनही वाटतं की तोच मित्र बाजूला कुठेतरी उभा आहे आणि त्याच गाड्या तुम्ही मोजताय. हे तुम्ही कसं ठेवलं तो स्वतःला? आणि की हे सहज झालं की हे तुम्ही गावकरी आहात म्हणून झालं? तुम्ही शहरातल्या त्या सगळ्या ब्रिक्स मध्ये तुम्ही अडकलेला नाही आहात. तुम्हाला अजूनही तुमची झाडं, तुमची झुडपं, तुमचे प्राणी अजूनही तुम्हाला खुणावतात. हे कसं काय केलं? काय होतं माहिती काय, एखादं झाड असतं ते उपटून दुसऱ्या ठिकाणी लावल्या जातं, तर ते झाड मरतं. माझं काय झालं, मी माझ्या झाडाच्या ब्रांच ज्या आहेत त्या मुंबईपर्यंत आल्या. माझी मुलं तिथे गावातच आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला काय. तर म्हणजे मी जेव्हा मुंबईत कुठलंही काम करायचो, कुठलंही नाटक असेल, सिनेमा असेल, पहिलं काम मिळालेलं असेल किंवा कुठलंही मोठं काम मिळालेलं असेल, तर माझ्या आईला फोन करून सांगायचो. माझ्या आईला जेव्हाही फोन केला तेव्हा मला माझी आई म्हणायची, मी विचारायचो तू कुठे आहेस, तर माझी माय म्हणायचं. माय कुठे आहे, तर माय शेतात एक तर खुरपणी करत असायची किंवा मग कापूस वेचत असायची, हंगामानुसार जे काम असेल ते करत असायची. म्हणजे आता बघा, मी इथं कारमध्ये बसून तुम्हाला इंटरव्ह्यू देतोय आणि मी सकाळीच, म्हणजे जसं मी आईला फोन करायचा, तर आई गेली माझी, पण मी आता माझ्या भावाला फोन करतो. तर मी आता भावाला फोन केला, म्हटलं काय करताय आज, तर तो म्हटलं की अरे डाळिंबाची जी बाग आहे ना, 2-3 वर्ष केली, पण ते काही होत नाही यार. म्हटली खूप खर्च खूप जास्त होतोय आणि त्यातून उत्पन्न पाहिजे तसं काही होत नाही, तर मी आज बाग काढून टाकणार आहे. इतकी सुंदर बाग होती. आता मी तुमच्या सोबत इथे बसून इंटरव्ह्यू करतोय कारमध्ये आणि तो तिकडे आता बाग काढणं सुरू आहे सायमल्टेनियसली. तर त्यामुळे मी जे 2 जगात सायमल्टेनियसली वावरतोय, मला वाटतं त्यामुळे कदाचित. कलाकारचा हा प्रश्न आहे जो मी सगळ्यांना विचारतो, कैलाश तुम्हाला पण विचारायचा आहे की कलाकार म्हटलं तर आपण कोणाला इन्स्पायर करतो, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. तुमच्या पण आयुष्यात तुम्ही अनेक लोकांकडे इन्स्पायर झाला असाल. जर तुम्हाला मी एक संधी दिली की तुम्हाला अशाच रस्त्यांवर ड्राईव्ह करायचंय आणि बाजूला एका व्यक्तिमत्वाला बसवायचंय आणि निखळ गप्पा मला ड्रायव्हर जायचंय, त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असेल नसाल मला माहिती नाही, त्या व्यक्ती तुमची स्वप्नवत असेल की एकदा तरी मला त्यांच्यासोबत एकदा काम करायचं असेल, नसेल मला तेही
माहिती हा. नाही, पण त्यांच्यासोबत एकदा ड्रायव्हर जाऊन तुम्हाला निखळ गप्पा मारायचे, ती व्यक्ती कोण असेल आणि का? खरं तर मी जी अटॅचमेंट होती माझी ती माझ्या आईशीच होती. खरं सांगतो, मला आई गेल्यावर मी ही कार घेतली, माझी गाडी घेतली, आणि पण माझ्या आईला माहिती होतं की मी गाडी घेणार आहे. तिला माझ्यावर खूप विश्वास होता की हा कार घेणार आहे. काश ती असती माझ्या बाजूला. खूप गप्पा झाल्या हो, पण त्या बघत असतील कैलाशी, आणि त्या नेहमी तुमच्यावर प्राऊड राहणार आहेत. कारण शेवटी कितीही मोठा मुलगा झाला तरी त्यांनी त्याच्या जमिनीला आणि त्याच्या भूमीला विसरला नाही अजूनपर्यंत. आणि तुम्ही गप्पा गोष्टी करताय, गप्पा गोष्टी गाताय, आणि प्रवास सुरू आहे. कोणकोणती गाणी ऐकता हो तुम्ही? मला सांगा ना. गाडीत असेल ना तुमचा पण फॅन? तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही हिंदी गाणी, मराठी गाणी ऐकत असाल ना? मी खूप गाणी ऐकतो. म्हणजे मी मला दादा कोंडकेंची सिनेमातली गाणी, ती सगळी गाणी मला खूप आवडतात. ती गाणी मी सकाळी, माझ्याकडे एक रेडिओचा ऍप आहे जो माझ्या भावाने दिला, तो गावी त्याच्या मोबाईल मध्ये, आणि तो जगभरातले रेडिओ त्याच्यावरती. काय बोलतो? हो, म्हणजे असं पृथ्वीचा लोगो येतो एक, आणि तो लोगो फिरवला तुम्ही की फक्त ग्रीन कलरचे डॉट आहे. त्या डॉट वरती तुम्ही गेलात, कुठलाही नायजेरियातला रेडिओ, कुठलाही रेडिओ, कुठलाही, तो रेडिओ एका सेकंदात सुरू होतो. आणि मग तशी गाणी माझ्याकडे कुठलीही, मी सगळ्या प्रकारची गाणी ऐकतो, सगळ्या प्रकारची. पण विशेष माझं मराठीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी मराठी गाणी जास्त ऐकतो. सर, एक मराठी गाणं ऐकवा ना आम्हाला. कुठले गाणं? सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा, कुठं हा घेऊन जावा, काय बाई अपरित घडलया विपरीत, सशाला बिळकुणी दावा, अरे माझ्या पदरात पडलं या खुळ, पाणी थेंब थेंब गळ, अनवर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. पावसाळा पण येतो ना आता. येऊ दे बाबा, गरम व्हायला लागलाय बाबा. खूप खूप धन्यवाद कैलाशी. आणि आता मला खरं असं वाटतंय की आज प्रेक्षको आसांचा प्रयोग आहे, रात्री 8:30चा प्रयोग आहे, त्यामुळे आपण त्या अगोदर गप्पा मारतोय, त्यांना प्रयोगाला सुद्धा निघायचं आहे. मात्र तुम्ही असंख्य प्रयोग करा, असंख्य लोकांना आनंद द्या. आणि तुम्ही जसं म्हटलात की एक ना एक दिवस ती गोष्ट घडेल, जेव्हा ही जी गाडी आहे मुलीसाठी घेतली, ती मुलगी मोठी झाल्यानंतर तुम्ही तिला या सीटवर बसवाल आणि तुमच्या मर्सिडीज BMW ड्राईव्ह कराल. आणि सर, तेव्हा प्रॉमिस द्या, एक शो कराल आमच्यासाठी प्लीज. डन. थँक्यू सो मच. अँड दॅट्स